गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज अनुज सत्ता आणि गाईज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार मी कुठं कुठं जातो, काय काय करतो आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण तुम्हाला खूप एंटरटेनमेंट भेटेल. तर गाईज आपण भेटू बाहेर. तर गाईज इथं मी माझ्या बिल्डिंगच्या बाहेर आलेलो आहे. इथं रिमझिम पाऊस पडत आहे. तर गाईज आता आपल्याला या पावसातून जायला लागेल. आता आपण आपली जर्नी मागच्या साईडून चालू करू. तर गाईस आमची सोसायटी आहे, इथं आमच्या गाड्या पार्क आहेत आणि तुम्ही बघू शकता हा बॅक गेट आहे. तर गाईस आत्ता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि मी माझ्या कम्प्युटर क्लासला जातो आहे शिलफाट्याला. मग तिथून मी जाऊन ठाण्याला, कारण ठाण्याला माझ्या NDAचा क्लास आहे. मग गाईस आज पावसाचं वातावरण आहे, खूप डेंजर पाऊस पडू शकतो, कारण TVला पण सांगितलेलं पाऊस पडणार आहे. तर गाईस आमच्या इथून ना बाहेर रस्त्यावर चालत जायला लागतं रिक्षा पकडण्यासाठी, कारण आतमध्ये इकडे रिक्षा येत नाही. मग हा रस्ता जरा लय वाटतं. इथं आम्ही शिलफाट्यावर उभा आहे आणि अजून आमची बस आलेली नाही आहे. गाईस काय समजत नाही आमची बस आता कधी येणार आहे. आणि इथं आम्ही या ब्रिजच्या बाजूला उभा आहे. बरं आहे की अजून आता पाऊस नाही पडणार आहे. पावसासारखं वातावरण तर झालं आहे, बघू शकता तुम्ही, पण पाऊस अजून पडणार आहे. तर गाईस फायनली आम्ही ठाण्याला उतरलेलो आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही क्लासला पोचू. गाईस बसमध्ये एवढी गर्दी होती ना, उभा राहायला पण जागा नव्हता. तर गाईस तुम्हाला मी क्लास सुटल्यानंतर भेटतो माझ्या मित्रांसोबत. कुठे बोलला? इकडनं गेलास ना, राईट मारला ना सर. एक नंबर भाई, ठाण्यातला गुगल मॅप. ठाणा आज फिरू शकतो आपल्याला. ठाण्याचा डॉन आणि हा दिवाचा, हा ब्लॉगर दिवाचा डॉन आहे. भाई आता मी माझा कॅमेरा माझ्या दुसऱ्या ब्लॉगरला दिलेला आहे. आता मी ब्लॉगिंग करणार, इथून पुढे माझी ब्लॉगिंग करणार. आता दिवानंतर परत करणार. आणि हा माझा मित्र बघा. मित्रांनो आम्ही आता क्लासमधनं सुटलं, जस्ट जातो स्टेशनला तिकडे. हा याचा डायलॉग फेमस आहे, फेमस डायलॉग बोल ना तुझा. तर काहीच आम्ही इथं स्टेशनला आल्यावर आम्हाला एक घटना दिसते की हा माणूस आता मरता मरता वाचला आहे. ट्रेन यायला उडवलं असतं. काहीच आता मी फायनली माझ्या घरी पोचणार आहे. रस्त्याने मी चालतोय आणि इथं मला अनेक पोरं भेटत आहेत. अनेक काय सगळी आपलीच पब्लिक आहे. तर गाईस आता ना मला मम्मीचा फोन आला की मम्मी बोलली मला घ्यायला, तर मी पटकन जातो आणि मम्मीला घेऊन येतो. तर गाईस ही बघा आपली गाडी, आपण आपल्या गाड्यात लावू चावी आणि चलो मम्मीला आणायला. तर गाईस आता मी सर्व आले दिसत आहे, पूर्ण ग्राउंडच सगळे थंड पडले, पण आलं नाही आज. दिसत नाही काय. चला तर आपण जाऊ फ्लोरला आलेलो आणि जो नजारा आहे आपल्याला तो तुम्ही बघू शकता. बघा आणि परत तिकडे सगळं पलावावरचा एरिया आहे. इकडं तुम्हाला दिसू शकतं हा शिलफाट आहे आणि इकडचा हा मुंब्रा आहे आणि आमच्यापासून सगळं जवळच आहे. इथे एक टर्फ पण आहे, तिथं आम्ही खेळायला जातो. तर गाईस आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी आता चाललो जिमला. तर जिममध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट ते तुम्हाला मी दाखवतो. दरवाजा खोलल्या समोर एक मशीन दिसते. ही मशीन पूर्ण जॉईंट आहे. इथं आपण इथं चेस्ट मारू शकतो, वरती ट्रायसेप्सचं लावलेलं आहे आणि परत आपण इथं लेग्स पण मारू शकतो. ह्या एका मशीनमध्ये 3 प्रकारचे एक्सरसाइज. आणि परत इथं तुम्ही लेग्स मारू शकता या मशीनवर. आणि परत हे बघा हे म्हणजे मशीन नाही आहे, पण इथं तुम्ही शोल्डर वर्कआउट करू शकता. आणि या साईडला पण एक आहे मशीन. आणि इथं 2 ट्रेडमिल आहेत. ट्रेडमिल मारायचे तर ट्रेडमिल मारू शकता. आणि परत हे सगळे इथं कार्डिओचे आहेत. परत एक 2 सायकल आहेत आणि इथं असे म्हणजे डंबल्स आहेत, 20 किलोपर्यंत डंबल्स आहेत. परत इथं आरसे बिरसे मस्त आहेत, 2 AC आहेत. आणि परत इथं बेंच प्रेस मारू शकतो आपण. आणि इथं आपले रॉड बीट आहेत, बेंच प्रेस आहे. परत इथं पण डंबल्स आहेत आणि इथं आमची ट्रॉफी आहे क्रिकेटची.
तर गाईस भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.